नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण इथे बनवणार आहोत अंडा बिर्याणी। तर त्यासाठी इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे 1 वाटी। स्वच्छ पाण्याने 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेला आहे। त्यानंतर एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन गॅसवर शिजवत ठेवलेला आहे। तांदूळ हा 70% तरी शिजायला हवा बिर्याणीसाठी तरी। त्यानंतर इथे मी 3 अंडे उकडत ठेवणार आहे। तुमच्या घरात जेवढ्या व्यक्ती असतील त्यानुसार तुम्ही अंडी घेऊ शकता। इथे मी 3च अंडी घेतलेली आहेत। त्यानंतर इथे आपण ग्रेव्हीसाठी कांदा कट करून घेणार आहोत। तुम्हाला ग्रेव्ही जास्त हवी असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात कांदे घेऊ शकता। कांदा टोमॅटो जास्त प्रमाणात घेऊ शकता। तर इथे मी कांदा कट करून घेत आहे। त्यानंतर इथे मी टोमॅटो सुद्धा कट करून घेणार आहे। टोमॅटो असा कट न करता तुम्ही मिक्सरला सुद्धा त्याची बारीक अशी प्युरी बनवू शकता। त्यानंतर इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, मधून कट करून घेणार आहे, जेणेकरून मिरचीचा तिखटपणा ग्रेव्हीमध्ये उतरला पाहिजे। अशा पद्धतीने मधून कट करून घेणार आहे। त्यानंतर इथे कोथिंबीर कट करणार आहे। तर अशा पद्धतीने आपली कोथिंबीर कट करून झालेली आहे। त्यानंतर इथे अंडी सुद्धा उकडून झालेली आहेत। त्यांची सालं काढून मी इथे त्यांना चाकूने कट मारून घेणार आहे, जेणेकरून आपण त्यांना जेव्हा फ्राय करू तेव्हा त्या मसाल्याचा फ्लेवर अंड्यांच्या आतपर्यंत गेला पाहिजे। अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण पॅनमध्ये टाकणार आहोत तेल। त्यामध्ये आपण अंडे टाकून घेणार आहोत। अंड्यांना व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत। त्यानंतर इथे आपण टाकणार आहोत मीठ, हळद आणि मसाला टाकून घेणार आहोत। या मसाल्यामध्ये अंड्यांना व्यवस्थित असं घोळवून घेणार आहोत, फ्राय करून घेणार आहोत, जेणेकरून हा मसाला जो आहे तो त्या अंड्यांमध्ये व्यवस्थित असा गेला पाहिजे। त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपण ऑइल ॲड करून घेणार आहोत। त्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत खडे मसाले। त्यानंतर आपण मिरची टाकून घेणार आहोत। त्याचप्रमाणे कांदा सुद्धा टाकून घेणार आहोत। कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहोत। त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत टोमॅटो, बारीक कट केलेला जो टोमॅटो होता तो सुद्धा आपण त्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत कोथिंबीर। झाकण ठेवून व्यवस्थित असं त्यांना शिजून द्यायचं आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत मीठ, हळद, घरगुती मसाला, मिरची पावडर टाकणार आहोत, काश्मीरी लाल मिरची पावडर, धना जिरा पावडर, गरम मसाला। त्यानंतर आपण टाकणार आहोत त्यामध्ये चिकन बिर्याणी मसाला। तुम्ही मसाले तुमच्या बिर्याणी जेवढी तुम्हाला बनवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही मसाले त्यामध्ये ॲड करू शकता। तर अशा पद्धतीने आपले सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत। हे मसाले व्यवस्थित शिजावे त्यासाठी आपण वरून थोडंसं पाणी सुद्धा ॲड करून घेणार आहोत, जेणेकरून मसाले व्यवस्थित शिजले जातील। तर अशा पद्धतीने
झाकण ठेवून शिजून घ्यायचे आहे। ग्रेव्ही रेडी होत आली की त्यामध्ये लगेचच आपण टाकणार आहोत दही। दही टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यावर पुन्हा एकदा झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपली बिर्याणीसाठी लागणारी ग्रेव्ही रेडी झालेली आहे। बघा किती छान दिसते। तर अशा पद्धतीने आपली ग्रेव्ही रेडी झालेली आहे। त्यानंतर लगेच आपण त्यामध्ये टाकणार आहोत फ्राय करून घेतलेली अंडी। अंड्यांना सुद्धा व्यवस्थित असं ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून पूर्ण मसाला जो आहे तो अंड्यांना लागला पाहिजे। तर अशा पद्धतीने आपली अंडा बिर्याणीसाठी लागणारी ग्रेव्ही रेडी झालेली आहे। 5 मिनिटे झाकण ठेवून देऊयात। त्यानंतर इथे आपण बिर्याणी लावायला घेऊयात। एका टोपाला तेल लावून घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण अंड्याची जी ग्रेव्ही बनवलेली होती ती पसरवून घेणार आहोत। वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत। त्याचप्रमाणे पुदिन्याची पानं सुद्धा टाकून घेणार आहोत। आणि वरून जो आपण 70% जो बासमती राईस जो शिजून घेतलेला होता तो सुद्धा त्यामध्ये वरून ॲड करणार आहोत। तर अशा पद्धतीने आपण पूर्ण भात पसरवून घेतलेला आहे टोपामध्ये। त्यानंतर वरून आपण टाकणार आहोत कोथिंबीर। त्याचप्रमाणे पुदिन्याची पानं सुद्धा टाकून घ्यायचे आहेत। पुदिन्यामुळे बिर्याणीला खूपच चांगला असा फ्लेवर येतो खाताना। त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत तूप टाकून घेणार आहोत। त्यानंतर 5 मिनिटासाठी ही बिर्याणीचा टोप आहे ते गॅसवर मंद आचेवर ठेवायचा आहे। तर ही बघा अशा पद्धतीने आपली बिर्याणी अंडा बिर्याणी रेडी आहे। तर बघा किती छान दिसते। तुम्ही सुद्धा करून पहा। खूपच लवकर होणारी रेसिपी